निलेश राणे या वेळेला विधानसभेत असणार. निलेश राणे या वेळेला विधानसभेत असणार. मी विधानसभेत दिसणार असं स्पष्ट संकेत देत निलेश राणे यांनी आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढणार असल्याचे सांगून महायुतीत नवं टेन्शन वाढवलंय. रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या माजी खासदार निलेश राणे यांनी तसं थेट वक्तव्यच केलंय. त्यांच्या निवडणूक लढण्याच्या घोषणेमुळे महायुतीत आणि भाजप अंतर्गत अनेक अडचणी येऊ शकतात अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. निलेश राणे हे माजी खासदार आहेत. ते रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून एकदा विजयी झालेत, तर 2 वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. आता ते विधानसभेची तयारी करत आहेत. ते कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून तयारीत आहेत. हा मतदारसंघ तसा शिवसेनेचा आहे, त्यामुळे जागा वाटपात तो भाजपासाठी सुटेल का हा खरा प्रश्न आहे. लोकसभेला शिवसेना शिंदे गटाने आपल्या कोट्यातली जागा नारायण राणे यांच्यासाठी सोडली. त्यानंतर कुडाळ मालवणची ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राणेंसाठी सोडणार का यावर निलेश राणे यांचं भवितव्य अवलंबून आहे. जर ही जागा शिंदेनी सोडली नाही तर निलेश राणे यांना पर्यायी मतदारसंघ शोधावा लागणार आहे. मी दुसरा प्रश्न फक्त निवडला. निलेश राणे या वेळेला विधानसभेत असणार. पण कुठून दिसणार सर? मी बोललो ना, मी दुसऱ्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं. विधानसभा कोणती असणार? नाही, जे आमचे नेते ठरवतील तिथून लढवणार, पण 100% यावेळेला विधानसभेत जाणार निलेश राणे. ठीक आहे. दिल्लीतल्या हायकमांडनी सुद्धा राज्यातल्या काँग्रेस नेत्यांचे कान टोचलेले आहेत. अति कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका असं म्हटलेलं आहे. बघा, महाविकास आघाडी काय करते त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. त्यांची शर्यत ही 4-5व्या क्रमांकासाठी असू शकते, तर त्यांना शुभेच्छाही आहेत. आणि मला ते काय करतायत त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की त्यांनी किती जरी काही केलं तरी त्यांची शर्यत ही 4थ्या आणि 5व्या क्रमांकासाठी चालली आहे. त्याच्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. युती संदर्भातल्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली समजते आहे असं स्वतः फडणवीस साहेब बोलले आहेत. आता जे प्रमुख आहेत, जे ज्येष्ठ आहेत आमच्या महायुतीतले सगळे नेते, ते ठरवणार आहेत. आणि म्हणून मी त्याच्यावर भाष्य करणं काही योग्य नाही. जे काय ठरवतील ते वरतूनच हायकमांडच ठरवेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.